नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे विसार पावती म्हणजे काय, ती कधी करतात, कुठल्या परिस्थितीत करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टी घ्यायची असेल, एखादी जमीन घ्यायची आहे, फ्लॅट घ्यायची आहे किंवा अजून कुठली प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर तेव्हा नॉर्मली जो फायनल डॉक्युमेंट आपण करतो त्याला खरेदी दस्त म्हणतात। खरेदी दस्ताच्या आधी एक डॉक्युमेंट होतो त्याला साठे खत म्हणतात आणि त्याच्याही आधी एक डॉक्युमेंट होतो त्याला विसार पावती म्हणतात। म्हणजे तुम्हाला एखादी जमीन घ्यायची असेल तर त्याचा व्यवहार चालू कुठून होतो? आधी विसार पावती होते, नंतर साठे खत होतं आणि नंतर खरेदी खत होतं। असं 3 टप्प्यात नॉर्मली डॉक्युमेंट करतात। हां, एखाद्या माणसाकडे रेडी पैसे आहेत, सगळे आत्ता पैसे घे आत्ता दे, या केसमध्ये तो थेट खरेदी खत करू शकतो। पण असं केलं जातं का? नाही का? कारण जमिनीचा व्यवहार करताना बरेच डॉक्युमेंट तपासायचे असतात, कागदपत्र तपासायचे असतात, सर्च रिपोर्ट बघायचं असतं। हे सगळं करायला एक 7, 8, 10 दिवसाचा वेळ जातो आणि जर तुम्ही बाहेरून लोन घेणार असाल तर बँकेमधून लोन सँक्शन करणे वगैरे वगैरेसाठी अजून वेळ जातो। तर हा जो मधला सगळा पिरियड आहे, हा सगळा पिरियड जातो। याच्यासाठी मग त्या जमिनीचा व्यवहार विकणाऱ्यांनी म्हणजे मालकांनी अजून कोणाशी करू नये म्हणून फायनल डॉक्युमेंट म्हणजे खरेदी खत करायच्या आधी जे 2 डॉक्युमेंट केले जाते त्याच्यातील पहिला डॉक्युमेंट आहे विसार पावती, दुसरा डॉक्युमेंट आहे साठे खत। आज आपण बघणार आहोत पहिल्या डॉक्युमेंटबद्दल, ते म्हणजे विसार पावती। विसार म्हणजे काय? टोकन रक्कम आपण एखाद्याला देतो। समजा तुम्ही एखादी जमीन बघायला गेलात, तुम्हाला ती जमीन आवडली, आता फक्त जमीनच आवडली, किंवा एखादा फ्लॅट बघायला गेलात, तुम्ही फ्लॅट पाहिलात, तुम्हाला फ्लॅट आवडलं, आता तुम्हाला वाटतं की यार हा फ्लॅट मला घ्यायचा आहे। या संदर्भाने पैशाची जुळवाजुळव करायला जो वेळ लागणार आहे तो काही दिवस लागणार आहे, लोनची सोय करायला लागणार आहे। पण मधल्या पिरियडमध्ये या मालकाने हा फ्लॅट कोणाला विकू नये असं वाटत असेल तर तुम्ही काय करता? टोकन देता। किंवा एखादी जमीन बघितली, तुम्हाला जमीन पसंत पडली, पण आता त्या जमिनीचे तुम्हाला 7/12 तपासायचं आहे, फेरफार तपासायचा आहे, झोन दाखला तपासायचा आहे, क प्रत तपासायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचा सर्च रिपोर्ट तपासायचा आहे। हे सगळं तपासायला कमीत कमी एक 7-8 दिवसाचा वेळ जातो। सर्च रिपोर्ट यायलाच 8 दिवस लागतात, हे सगळं यायला 8-10 दिवसाचा वेळ जातो। तुमच्या वकिलाला हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही देणार, तो सगळे तपासणार आणि 15 दिवसांनी तुम्हाला सांगणार की अमुक जमीन तुम्ही जे घ्यायला निघालात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊ शकता, असं तो फायनल सांगेल। त्याच्यानंतर तुम्ही व्यवहार करणार, त्याच्याशिवाय तुम्ही करणार नाही। म्हणजे त्या जमिनीचे ॲक्च्युली कागदपत्र तपासायला 15 दिवस मिनिमम जाणार आहेत, पण या 15 दिवसात या माणसाने, जमीन मालकाने अजून कोणाशी व्यवहार करू नये म्हणून तुम्ही त्याला जे टोकन देता ना, कुठलंही कागदपत्र न पाहता फक्त जमीन पाहून तुम्ही टोकन दिलात, ते टोकन म्हणजेच विसार रक्कम। आता नुसतं टोकन देऊन चालणार का? नाही। मग आपण एक पावती लिहून घेणार, काय की आज तुमचा हा गट नंबरातील हे जमीन मी बघितली असून एवढं क्षेत्र मला विकत घ्यायचं आहे आणि आपण 8 दिवसांनी 10 दिवसांनी फायनल रक्कम ठरवणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ही जमीन कोणाला देऊ नये, व्यवहार करू नये, दाखवू नये, याच्यासाठी तुम्ही मला शब्द देत आहात आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हाला एवढी टोकन रक्कम देतो आहे। ही टोकन रक्कम म्हणजेच विसार रक्कम। आता नॉर्मली ही विसारची रक्कम रिफंडेबल नसते, नॉर्मली नसते, ती रिफंड केल्या जात नाही, म्हणून ती कमी असते। किती असते नॉर्मली विसार रक्कम? 15,000, 20,000, 25,000, मॅक्झिमम झालं तर 50,000, त्याच्यावर विसार रक्कम नसते, टोकन अमाऊंट नसते। का नसते? कारण हे जे काही टोकन तुम्ही देत आहात ते टोकन देताना कुठलेही कागदपत्र तपासलेले नाहीत, कुठलंही तुम्ही सर्च रिपोर्ट पाहिलेलं नाहीत, फक्त आणि फक्त जमीन पसंत आली, त्याचं कोणाला शब्द देऊ नका म्हणून ते लॉक करण्यासाठी तुम्ही ही टोकन रक्कम देताय। त्या रकमेच्या आधारे त्या माणसाने 10 ते 15 दिवस अजून कोणाला जमीन दाखवू नये, एवढंच त्याचा अर्थ आहे। आणि मधल्या पिरियडमध्ये तुम्ही कागदपत्र तपासायचं। जर कागदपत्र तुम्हाला ओके वाटले नाहीत, योग्य वाटले नाहीत, तर तुम्ही व्यवहार नाही करायचा। मग त्या केसमध्ये तुम्ही व्यवहार नाही केलात तर मधल्या 15 दिवसामध्ये मी लोकांना जमीन दाखवलं नाही, मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे 4 ग्राहक आले होते, ते घेऊ शकले असते पण त्यांना मी नाकारलं, ती नाकारण्याची कॉस्ट म्हणजे ही जी काही तुम्ही टोकन रक्कम देता, ती टोकन किंवा ती विसार रक्कम तो जप्त करतो। कोण जप्त करतो? जमिनीचा मालक। त्याच्यामुळे नॉर्मली विसारची डील अशी असते, कशी असते?
तुम्ही त्याला एक टोकन रक्कम देता, म्हणजे विसार रक्कम देता. त्या रकमेपोटी त्यांनी त्या मधल्या 10-15 दिवसात ती जमीन अजून कोणाला दाखवणार नाही. मधल्या पिरियडमध्ये अजून कोणाला जमीन दाखवली नाही म्हणून त्याचे जे काही पोटेन्शियल क्लायंट होते ते जातात. म्हणून उद्या जर 15 दिवसांनी कागदपत्र तपासल्यावर तुम्ही विसार देणारा माणूस तो व्यवहार पुढे करणार नाही, पुढे करायचं नाही असं जर कळवलं मालकाला, तर मालक पोटेन्शियल क्लायंट गमावल्याबद्दल तुमची विसारची रक्कम जी आहे, टोकन रक्कम जी आहे ती जप्त करतो. असं त्याचं गणित आहे, असं त्याचं सूत्र आहे. त्यामुळे मित्रांनो, थोडक्यात विसार म्हणजे काय, टोकन रक्कम. विसार पावती म्हणजे काय, त्यामधल्या पिरियडमध्ये त्यांनी इतराला जमीन दाखवू नये, प्रॉपर्टी दाखवू नये याच्या घातलेल्या अटी शर्ती म्हणजे विसार पावती. आणि मधल्या पिरियडमध्ये त्यांनी कागदपत्र पुरवल्यावर जर तुम्हाला वाटलं की जमीन घ्यायची तर तुम्ही साठेखत करणार. जर वाटलं की जमीन नाही घ्यायची तर तुम्ही काहीच नाही करणार. विसार पावती रद्द होते, विसारची रक्कम जप्त होते. तो माणूस त्या 15 दिवसाच्या नंतर किंवा 20 दिवसाच्या नंतर दुसऱ्याला ती जमीन दाखवायला तो मोकळा असतो. असं एकंदरीत गणित असतं. तर हा जो व्यवहार आहे मधल्या 15-20 दिवसासाठी त्याला लॉक करण्यासाठीचा, त्या व्यवहाराची पावती किंवा कागद किंवा दस्त म्हणजे विसार पावती, आणि त्या पोटी दिल्या जाणारी रक्कम म्हणजे विसार रक्कम, ज्याला आपण टोकन अमाऊंट म्हणतो. तर ही होती माहिती विसार पावतीबद्दल. तुमच्यासाठी कायद्याची व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.